प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. नवरात्रोत्सवानिमित्त आज नाशिक येथील सायकलिंग फाउंडेशन ग्रुपच्या सदस्यांनी नाशिक ते येवला असा 5 तासामध्ये सायकलवर 95 किलोमीटरचा प्रवास करत 350 सायकलपटूंनी कोटमगाव येथील जगदंबा मातेचे दर्शन घेतले. यावेळी सायकल चालवा, आरोग्य वाचवा, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश या 95 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान पर्यावरण वाचवण्यासाठी दिला गेला. गेल्या 7 वर्षांपासून जगदंबा मातेच्या दर्शनासाठी नाशिक येथून येत आहे. मात्र गेल्या 2 वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध होते. यंदा निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव होत असल्यानं या सायकल रॅलीच्या माध्यमातून मनसोक्त आनंद घेत जगदंबा मातेचे दर्शन घेतले. आपण सुद्धा सायकलिंग ग्रुपमध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावी आणि आपल्या परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करावी या उद्देशानं 7व्या वर्षीही या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं नाशिक सायकलिंग फाउंडेशन ग्रुपच्या वतीने सांगण्यात आलं. डॉक्टर मनीषा रौंदळ यांनी पर्यावरण संवर्धन काळाची गरज या विषयावर भारूड सादर करून जनजागृती केली आहे. नाशिक ते कोटमगाव वारीचे 12वे वर्ष असून अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉक्टर मनीषा रौंदळ, सचिव संजय पवार, माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, प्रवीण कुमार खाबिया, किशोर माने हे या वारीमध्ये सहभागी झाले होते. जवळपास 150 सायकलिस्ट या सायकल वारीमध्ये सहभागी झाले होते. निफाड येथील निफाड सायकलिस्ट तर्फे ढोल ताशा वाजवून सर्वांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विंचूर येथे लासलगाव सायकलिस्टच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आले. जगदंबा माता की जय, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, पर्यावरण संवर्धन आपली जबाबदारी असा नारा देत ही सायकल वारी जगदंबेच्या चरणी लीन झाली आहे. बाईट किशोर माने, न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह. जय माता दी. मी डॉक्टर मनीषा रौंदळ, उपाध्यक्ष नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे. मित्रांनो, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन गेल्या 12 वर्षापासून नाशिक ते कोटमगाव सायकल वारी आयोजित करत असतात. नाशिकमध्ये हरीश बैजल हे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी 7 ते 8 मित्र सोबत घेऊन ही वारी सुरू केली. मी देखील पहिल्या वारीची साक्षीदार आहेत आणि आज आम्ही पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन खरं तर आज नाशिक ते कोटमगाव हा 90 किलोमीटरचा प्रवास करत आहोत. ठिकठिकाणी आम्ही निफाड येथे, विंचूर येथे ठिकठिकाणी भेटून नागरिकांना भेटून तिथे जनजागृती केली. तसेच आम्ही मंदिराच्या परिसरात एक भारूडच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन ही आपली जबाबदारी या विषयावर एक नाटिका सादर करणार आहोत. मित्रांनो, आज आपण जर बघतोय की पर्यावरणाचा जो वाढता ऱ्हास आहे त्याला कारणीभूत खरं तर मानवच आहे आणि मानवानेच कुठंतरी सुधारलं पाहिजे. या अनुषंगाने आमचा हा छोटासा प्रयत्न आणि आई जगदंबाच्या चरणी आम्ही हेच मागणी करणार आहोत. प्रत्येक मनामध्ये ही भावना निर्माण हो, आपला देश आहे तो प्रदूषणमुक्त झाला पाहिजे, सर्वांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. धन्यवाद.